मित्रांनो नमस्कार, मी योगेश घुगे। श्रमिक नगर मधील सातमाऊली चौकात ओव्हरहेड तारेने घेतला युवकाचा बळी। श्रमिक नगर भागातील सातमाऊली चौकात ओव्हरहेड तारेचा शॉक लागून 21 वर्षीय तरुण मंगेश राहणे याचा भाजून मृत्यू झाला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते कल्पेश कांडेकर यांनी संताप व्यक्त केला। तर आज परत एकदा नाशिकला काळिंबा फासणारी गोष्ट घडलेली आहे। 40 वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्यावर मी वारंवार निवेदनं देऊन झाले, आमदारांना सांगून झाले, पण याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही, सगळीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। आज 2 सभामंडप कमी बांधले असते, ह्या जर भूमिगत तारांचा प्रश्न जर मार्गी लावला असता तर आज 20 वर्षीय मुलाचा जीव वाचला असता। आज मंगेश राहणे हा वरती काही कामस्त वरती गेला असता, त्याच्या टेबलला हात लागून तो ऑन दी स्पॉट जळून मृत्यू पडलेला आहे। आता याला जबाबदार कोण आहे? आता इलेक्शन आले, इलेक्शनचे बिगुलही वाजले, सगळे लोक आता फक्त इलेक्शनच्या मागे लागलेले आहेत, पण ह्या जो प्रश्न 40 वर्षापासून मार्गी लावायचा आहे तो कोणीच मार्गी लावत नाही आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे। तरी माझी प्रशासनाला विनंती आहे का हे लवकरात लवकर हे मार्ग काढावं, नाही तर याला शिवसेना स्टाईलमध्ये आता आंदोलन करणार येईल आणि इथे आमदारांना सुद्धा आता आम्ही बोलवलेलं आहे। तर याच्यावर काय भूमिका आहे का फक्त इलेक्शन पुरतं येणार सभामंडप बांधणार एवढा पुरतं तुमचा खेळ आहे? तर हे असं न करता लोकांचे जीव वाचवावे, आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहू, पण ह्या जो लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय ते कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे। अत्यंत दुर्दैविक आहे आणि आत्तापर्यंत या परिसरात 3-4 घटना अशा झालेल्या आहेत की बांधकाम क्षेत्र असो किंवा काय असो, पण इतर हलगर्जीपणा जे प्रशासनाचे हलगर्जीपणा असो ती आता हे गृहीत धरले जाते। आता सगळ्या नागरिकांनी आपण सगळ्यांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपल्याला अडचण आहे त्या ठिकाणी आपण प्रशासनाला जागा केला पाहिजे। आणि आता मध्यंतरी राधाकृष्ण नगरामध्ये ही जी परिस्थिती होती ती आता आम्ही भूमिगत करून सगळे जेवढे नागरिक होते तेवढे एकत्र येऊन ते प्रशासनाचं निवेदन करून आम्ही आता ते तारा भूमिगत केलेले आहे। तरी प्रत्येक परिसरात सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन हे जे काही संकट आहेत हे पुढे भविष्यात येणार आहेत, आज जी घडलेली आहेत हे पुन्हा येऊ नये त्यासाठी प्रत्येका नागरिकांनी सगळ्यांनी जागृत होऊन प्रशासनाला जागा करावं आणि ही कामं जी घटना झाली ती खूप दुःखदायक आहे। सरपंच बोलणे जसं सांगितलं त्या पद्धतीने प्रक्रिया झाली पाहिजे, अन्यथा मग शिवसेना स्टाईलला आम्हाला सांगा। इलेक्ट्रिसिटी बोर्डाला आम्ही अनेक निवेदन देऊन सुद्धा त्यांचे अत्यंत दुर्लक्ष करतात आणि काम करायचे म्हणून करतात, काय त्यांना पैसे मिळून सुद्धा काम करायचे म्हणून करतात आणि कामाची सुद्धा अशी हेळसांड करतात, एकदम गचाळ काम करतात। काम करण्याची त्यांची मुळात इच्छाच बरोबर नसते। आता कुठलंही काम करायचं म्हटलं म्हणजे व्यवस्थित काम केलं पाहिजे, वायरी रस्त्यावर टाकल्या नाही पाहिजे, सगळ्या वायरी रस्त्यावर टाकून देतात आणि त्या डिप्या आणून बसवलेल्या ज्या आहेत त्याचं काम कुठल्याही डिपीजवळ जाऊन बघा, नुसत्या वायरी वरतीवर पडलेल्या वायरी रस्त्यावर पडलेल्या कुठल्याही प्रकारचं काम व्यवस्थित करीत नाही। आम्ही ना मागे त्यांची माणसं आली तेव्हा सांगितलं होतं त्यांना वायरीचं करा तुम्ही करू म्हणे, आम्ही असं बोलले नाही। आणि आता महिन्यापूर्वी तिकडून लाईन आली, इकडची लाईन बंद करून दिली त्यांनी। आम्ही तिथं पण सांगितलं होतं या कोपऱ्याला आम्ही पण पुढे आलेले सर्व काढून टाकायला बोला ना। कारण अशीच घटना माझ्या वरबी झाली होती, समजा तुम्ही माझ्या आंब्यातून झालं त्याच्यावर लाईन होती, त्याला पण चाललं होतं। मी तेव्हा बी अशीच खालीच होती, आम्ही याच्या खाली पायराखालीच होती। आमचं एकच म्हणणे हे दोघं खांब रस्त्याच्या नको पाहिजे आम्हाला एवढं ते आणि टेबल व्यवस्थित करून द्यायची आहे, जसं काही आमचं अंडरग्राऊंड करायची आहे, बस आमचं हेच म्हणणे। आज किती वेळ आली, कशी वेळ आलेली ही त्यांनी हे करायचं, सगळ्यांना सांगून झालेलं आहे, आमचं पण कोणी ऐकत नाही आमचं, बस आमचं एकच हे एवढे दोघं खांब त्यांनी काढून करून टाकायची, बस एकच विनंती आहे। जगदाबाईच्या मुलाचं बी इथं त्याने इथं हात लागून गेला होता, त्याला तो बी मागे फेकला गेला होता, तेव्हा बी सांगितलं, तेव्हा बी कोणी चाललं नाही, येतच नाही इकडे, कोणीच येत नाही आमच्याकडे, सांगून बी येत नाही कोणी, फक्त वायरी आहेत माणसं एखाद्या जीव जायचा बोला नाही ते सांगते वायरी कोणी टाकलं तेच आम्हाला माहित नाही ना। आणि सगळी लाईन आहे ना अंडरग्राऊंड करायला सांगा, म्हणजे आमचे जीव गेला तर चालेल, लाईटच्या बटनाच्या धमक्या देतात, वायरीला कनेक्शन मध्ये आमच्याकडे। या चॅनलला आपण शेअर करा,
लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.